मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022-23 या अंतर्गत इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान या विषयातील उत्तर चाचणी याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो ही चाचणी तुम्ही शाळेमध्ये दिली असेलच, तुमच्या शाळेमध्ये ही चाचणी घेतली असेलच। तरी चाचणी दिल्यानंतर या उत्तर चाचणीमध्ये तुम्हाला किती गुण मिळतील याची उत्सुकता तुम्हाला असेलच। त्यासाठी या उत्तर चाचणीची आपण आन्सर की या उत्तरांच्या स्पष्टीकरणासह अभ्यासणार आहोत। त्यासोबतच माझ्या सर्व विज्ञान शिक्षक मित्रांना देखील या उत्तर चाचणीचा नक्कीच उपयोग होईल। चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया। तर यामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या मार्फत जो सेतू अभ्यासक्रम निर्मिती केलेला आहे त्यामधील ही उत्तर चाचणी आहे। वर्ग आहे इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान आणि यासाठी पूर्व चाचणी प्रमाणेच 20 गुण आहेत आणि वेळ देखील 1 तास इतका दिलेला आहे। त्यानंतर पूर्व चाचणी प्रमाणेच याही ठिकाणी त्याच सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे आपण अधिक वेळ न दवडता डायरेक्टली आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। पहिला प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा। तर यामध्ये 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। यातील पहिला उपप्रश्न सूर्यमालेत सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? त्याचं उत्तर असेल मित्रांनो बुध ग्रह हा सूर्यमालेमधील सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे। दुसरा प्रश्न लाल ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात? तर याचं उत्तर असेल लाल ग्रह हा मंगळ ग्रहाला म्हटलं जातं, कारण मंगळाच्या पृष्ठभागावर तेथील मातीमध्ये लोहाचं प्रमाण आयर्न लोहाचं प्रमाण हे अधिक आहे। त्यानंतर पुढील प्रश्न सूर्यमालिकेतील 5वा ग्रह कोणता आहे? तर सूर्यमालिकेमधील 5वा ग्रह हा गुरु ग्रह आहे आणि हा सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह आहे। पुढे जाऊया। विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू वापरतात? तर विजेच्या बल्बमध्ये आर्गॉन हा एक निष्क्रिय वायू वापरला जातो, जेणेकरून विजेच्या बल्बमध्ये जो तंतू आहे त्या तंतूचं ऑक्सिडेशन होऊ नये अथवा क्षरण होऊ नये, त्याची झीज होऊ नये म्हणून या आर्गॉन वायूचा वापर केला जातो। कारण बल्बमधील त्या टंगस्टनच्या तंतूवरच त्या बल्बचं आयुष्य आधारित असतं। त्यामुळे त्याची सुरक्षा करण्यासाठी त्याचं क्षरण त्याची झीज थांबवण्यासाठी बल्बमध्ये त्या काचेच्या आवरणाच्या आत आर्गॉन नावाचा वायू वापरला जातो। पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 2 खालील कामे करण्यासाठी कोणते यंत्र वापराल? हा देखील 4 गुणांसाठी विचारला गेलेला प्रश्न आहे। या ठिकाणी जी उदाहरणं दिलीत हे आपले दररोजचे घरगुती उदाहरण आहेत, त्यामुळे खूप सोपे उदाहरण आहेत मित्रांनो। भाजी चिरण्यासाठी आपण कोणतं यंत्र वापराल? त्याचं उत्तर असेल पाचर। त्यानंतर कापड शिवणे यासाठी आपण सुई हे यंत्र वापरू। त्यानंतर पोळी आणि पापड भाजणे यासाठी आपण तरफ या यंत्राचा वापर करू। पुढे दिले उदाहरण ते म्हणजे बाटलीचे झाकण उघडण्यासाठी आपण ओपनर या यंत्राचा वापर करू। पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी प्रत्येक वस्तू दीप्तिमान किंवा दीप्तिहीन आहे ते लिहा। हा देखील 4 गुणांसाठी विचारलेला प्रश्न आहे। या ठिकाणी काही वस्तू दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणती वस्तू दीप्तिमान आणि कोणती वस्तू दीप्तिहीन आहे हे आपल्याला लिहायचं आहे। आता दीप्तिमान म्हणजे काय आणि दीप्तिहीन म्हणजे काय? दीप्तिमान म्हणजे अशा वस्तू ज्या प्रकाशित असतात, ज्यांच्यापासून प्रकाशी किरणे निघतात त्यांना म्हणायचं दीप्तिमान। दीप्तिहीन म्हणजे अशा वस्तू ज्यामधून प्रकाश उत्सर्जित होत नाही। वस्तू पाहूया पेन। आता पेनमधून प्रकाश किरण बाहेर पडतात का मित्रांनो? तर नक्कीच नाही, त्यामुळे पेन ही दीप्तिहीन वस्तू आहे। पुढे सूर्य। सूर्यापासून आपल्याला प्रकाश किरण भेटतात, प्रकाश भेटतो, उष्णता मिळते, त्यामुळं ही दीप्तिमान अशी वस्तू आहे सूर्य। पुढे काजवा। काजवा देखील दीप्तिमान आहे। त्यानंतर पेटलेली मेणबत्ती ही देखील दीप्तिमान वस्तू आहे। पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 4 हा 2 गुणांसाठी प्रश्न मित्रांनो। प्रश्न काय आहे? खालील चित्रातील सांगाड्यावरून प्राणी ओळखा आणि त्यांची नावे लिहा। तर या ठिकाणी अशा प्रकारे या प्राण्यांचे सांगाडे दिलेत मित्रांनो। तर या सांगाड्यावरून हा प्राणी कोणता असेल? तर हा प्राणी आहे घोडा आणि तर सोपंच आहे, हा असेल साप। पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 5 पुढील चित्रात कोणती घटना दिसते ते रोखण्यासाठी तुम्ही कोणती उपाययोजना कराल? 2 गुणांसाठी प्रश्न आहे मित्रांनो हा। तर या ठिकाणी या चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसत आहे त्याचं थोडक्यामध्ये वर्णन करायचं आहे आणि हे रोखण्यासाठी तुम्ही काय कराल ही उपाययोजना आपल्याला सांगायची आहे। तर या चित्रामध्ये एका शहराचे चित्र दिले ज्यामध्ये वाहन, विमान, रेल्वे, लाऊडस्पीकर इत्यादी मार्फत मोठ्या प्रमाणामध्ये ध्वनी प्रदूषण होत आहे, ज्यामुळे शहरातील नागरिकांना याचा त्रास होताना आपण स्पष्टपणे पाहू शकतो। या प्रकारे मग ते रोखण्यासाठी आपण काय करावं?
तर शहरातील ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांचे हॉर्न आपण विनाकारण वाजवणार नाही आणि लाऊडस्पीकर किंवा भोंगे यांच्या आवाजाची मर्यादा शासन नियमानुसारच आपण ठेवली पाहिजे। पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 6, असे का? हा देखील 2 गुणांसाठीचा प्रश्न मित्रांनो। पुढे काय काय विचारले पहा, तर इलेक्ट्रिकच्या वायरला प्लास्टिकची वेस्ट नसते, असे का असते याचं आपल्याला स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे। इलेक्ट्रिक वायरमध्ये तांबे, ॲल्युमिनियम यासारख्या सुवाहक धातू वापरून विद्युत ऊर्जा वाहून नेली जाते। या इलेक्ट्रिक वायरमधील विद्युत ऊर्जेमुळे विद्युत ऊर्जेचा धक्का लागून प्रसंगी जीवित हानी देखील होऊ शकते। प्लास्टिक हे विद्युत ऊर्जेचे दुर्वाहक आहे, त्यामुळेच इलेक्ट्रिक वायरला प्लास्टिकची आवरण असते, म्हणजे जेणेकरून आपण अशा प्रकारची इलेक्ट्रिक वायर जर कदाचित या इलेक्ट्रिक वायरला हाताळण्याचा योग आला तर या इलेक्ट्रिक वायरमधील विद्युत ऊर्जेमुळे आपल्याला कोणतंच नुकसान होणार नाही, यासाठी इलेक्ट्रिक वायरला हे प्लास्टिकचं वेस्ट नसतं। त्यानंतर पुढील उपप्रश्न तो म्हणजे कापडात ठेवलेली डांबर गोळी काही दिवसांनी लहान झालेली आपल्याला दिसते, असे का होते? त्याचं उत्तर पाहूया। डांबर गोळी हा पदार्थ संप्लवनशील पदार्थ आहे। आता आपल्याला संप्लवनशील पदार्थ काय हे आपल्याला कळणं आवश्यक आहे। ज्यावेळेस पदार्थांच्या भौतिक अवस्था बदलत असतात ना, त्या कशा प्रकारे बदलतात? उदाहरणादाखल एखादा पदार्थ आहे, त्याची अवस्था आहे स्थायू, स्थायूमधून त्या पदार्थांचं अवस्थांतर होत असताना तो द्रव अवस्थेमध्ये जातो आणि त्यानंतर मग पुन्हा तो वायू अवस्थेमध्ये जातो। परंतु संप्लवनशील पदार्थ यांचं अवस्थांतर होत असताना ते स्थायू अवस्थेमधून वायू अवस्थेमध्ये जातात, मध्ये द्रव अवस्था त्यांची होत नाही, तर अशा पदार्थांना संप्लवनशील पदार्थ असं म्हटलं जातं। आणि डांबर गोळी देखील संप्लवनशील पदार्थ, म्हणजे डांबराची गोळी जर या ठिकाणी ठेवली तर ती काही दिवसांनी हळूहळू लहान होत जाते आणि एक दिवस असा येतो की ती डांबराची गोळी आपल्याला नष्ट झालेली दिसेल। त्याचं कारण डांबर गोळी हा संप्लवनशील पदार्थ आहे। त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 7, तर काय होईल? पुढे काही घटना दिलेत, तर काय होईल याचं उत्तर आपल्याला द्यायचं। हे एकूण 2 गुणांसाठी असेल। पहिला मुद्दा घेऊया, शरीरातील कॅल्शियम कमी झाले तर काय होईल पाहूया। तर शरीरातील कॅल्शियम कमी झाले तर दात खराब होणे, हाडे ठिसूळ व कमकुवत होणे अशा प्रकारचे विकार आपल्याला होतील। त्यामुळे कॅल्शियमची कमी होणे हे आपल्या शरीरासाठी नक्कीच घातक आहे। पुढे लोखंडी खिळे, काचेचा ग्लास, प्लास्टिक पिन, टाचण्या, कागदाचे कपटे यांच्याजवळ चुंबक नेले तर काय होईल? त्याचं उत्तर घेऊया। तर लोखंडी खिळे, टाचण्या हे चुंबकीय पदार्थ असल्याने ते चुंबकाकडे आकर्षित होतील, परंतु काचेचा ग्लास, प्लास्टिक पिन, कागदाचे कपटे हे सर्व अचुंबकीय पदार्थ असल्याने ते चुंबकाला चिकटणार नाहीत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम वर्ग 7वा विषय सामान्य विज्ञान यामधील उत्तर चाचणीची सर्व उत्तरे त्यांच्या स्पष्टीकरणासह अभ्यासलेली आहेत। तर हे सर्व आन्सर की आपल्या शिक्षक बांधवांना नक्कीच उपयुक्त ठरेल। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे वेगवेगळे विज्ञान विषयक व्हिडिओज व शैक्षणिक अपडेट मिळवण्यासाठी डिजिटल विज्ञान या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।